नमस्कार मित्रांनो, जिंदगी वसूलच्या सदरामध्ये झीवा स्टुडिओच्या चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत। मी तुम्हाला आत्ता उझबेकिस्तानच्या ताशकंद या कॅपिटल सिटीमधनं हा व्हिडिओ करतोय आणि हा व्हिडिओ आहे ताशकंद पॉलिटेक्निक म्युझियम। ह्याला पॉलिटेक्निक नाव का दिलं याबद्दलचं मी शोधत होतो आणि म्हणून मी या व्हिडिओला म्हणजे ह्या जागेला मी व्हिजिट करायचा प्रयत्न केला आणि ही जागा व्हिजिट करताना ही नक्की कशाची जागा आहे ती आता मी तुम्हाला दाखवणार आहे। तर चला आपण बघूयात। या म्युझियम मध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर हे पूर्ण गाड्यांचं म्युझियम आणि नंतर फिजिक्स जे की लहान मुलांना आकर्षित करत नाही जास्त, त्याच्यासाठी एक अख्खा मजला आहे। आपण तो मजला आपण नाही बघणार आहे, परंतु गाड्यांचं म्युझियम संपूर्ण मी तुम्हाला दाखवणार आहे। इथे काही टायर्स दिसतात, ते तुम्हाला दिसत असतील की जुना टायर, त्याच्यानंतरचं आणि मग आता मॉडर्न। तर इथे काय लिहिलं आहे, द व्हील इज राईटफुली कन्सिडर्ड टू बी द ग्रेटेस्ट इन्व्हेन्शन ऑफ मॅनकाइंड। दिस डिव्हाइस इज ब्रिलियंट इन आयडिया अँड युनिक इन इट्स डिझाईन। तर हे असं काय आहे, कारण की ज्यावेळेस चाकाचा शोध लागला त्याच्यानंतरच अनेक गोष्टींचा शोध लागायला सुरुवात झाली, अनेक गाड्या बनल्या। तो पण गाड्या जेव्हा बनत नव्हतं तेव्हा काय होतं, तर तेव्हा अशा ज्याला आपल्या मराठी भाषेत बैलगाड्या म्हणतो किंवा टांगा गाडी म्हणतो ती इथे दिसू शकते, की जी सगळ्यात पहिलं इन्व्हेन्शन आपण म्हणू शकतो की प्राण्यांना घेऊन गाड्या तयार करण्यात आल्या। हा व्हिडिओ साधारणतः काही मिनिटांचा होईल, तो तुम्ही बघालच। त्याच्यानंतर इथे एक मिनिएचर मॉडेल दिसतंय। या मॉडेलमध्ये पुढे काही ड्रम्स आहेत। ते ड्रम्स अशासाठी आहेत की तिथे कुग्नॉट स्टीम वॅगन असं त्या सिस्टीमचं नाव होतं, जे की 1769 मध्ये एका फ्रेंच माणसाने इन्व्हेंट केलं होतं। ती गाडीसुद्धा इथे तुम्हाला दिसू शकते। ही स्टीम वॅगन म्हणजे त्याच्यात पुढे स्टीम जनरेट व्हायची आणि मग 3 चाकांची ही गाडी चालायची। त्याचबरोबर एक मशीन आता पूर्ण बॉक्ससाठी तुम्हाला दिसेल, जे की 1870 मध्ये जर्मन इन्व्हेंटर कार्लने केली होती आणि तुम्ही पाहू शकता की त्याची किती सिंपल डिझाईन आहे। त्यामुळे तुम्ही पाहू शकता की फार ब्रिलियंटली डिझाईन गाडी आहे। पुढे काही गाड्या आपण बघतोय। आता ही आहे शेव्हरलेट बेल एअर गाडी। इतकी सुंदर इथे मेंटेन ठेवलेल्या आहेत प्रत्येक गाडी। इथे शेव्हरलेटच्या, फॉर्डच्या अशा काही गाड्या आहेत। लाडा नावाची एक कंपनी आहे, त्याच्या काही गाड्या आहेत। तर ही कार्ल बेन्झनी बनवलेली जर्मन मेड गाडी आहे। त्याच्यानंतर आपण शेव्हरलेटची बेल एअर पुढचं व्हर्जनच्या नंतर एक फॉर्डची गाडी आपण बघतोय। फॉर्ड ही फर्स्ट कार इन द वर्ल्ड आहे की जी मिलियन्स ऑफ सिरीजमध्ये विकली गेली। सप्टेंबर 27, 1908 साली ही बनवली गेली आणि अमेरिकन ऑन व्हील्स हेनरी फॉर्ड ला असं म्हटलं जातं की ज्याला हू पुट अमेरिका ऑन व्हील्स असा हा हेनरी फॉर्ड पण इथे दिसतोय मागे। हेनरी फॉर्डचं चित्र तुम्ही पाहू शकत असाल की हेनरी फॉर्ड त्यांनी बनवलेली ही गाडी। त्याचबरोबर मी थोडीशी एक युनिक गाडी दाखवतो, तिचं नाव आहे बुगाटी। बुगाटी ही कार रेसिंगमध्ये खेळली जायची गाडी, फार फास्टेस्ट गाडी हिला मानलं जायचं एकेकाळी। 1910, 20, 30च्या ह्या 2-3 दशकांमध्ये बुगाटीने खूप रेकॉर्ड्स मोडलेले आपल्याला जाणवतं। त्याच्यानंतर एक इंटरेस्टिंग गाडी आहे, ज्या गाडीचं आकर्षण मला माझ्यासकट सगळ्यांनाच आहे, ती म्हणजे फोक्सवॅगनची बीटल। बीटल गाडीचं वैशिष्ट्य असं आहे की बीटल ही हिटलरच्या सांगण्यावरून बनवलेली गाडी आहे आणि हिटलरचं जेव्हा कॉन्वॉय जायचं त्याच्या कॉन्वॉयच्या पुढे आणि मागे ही बीटल गाडी ठेवलेली असायची। मी थोडंसं झूम करून दाखवू शकतो। फोक्सवॅगनचा एक लोगो खूप अप्रतिम टाकीच्या वर आहे। थोडंसं पुढे मेगल जर गेलं तर त्याला बघता येईल। आणि बीटल जी आहे ही 1938 पासून सुरू झाली, 2003 पर्यंत याचं प्रोडक्शन चाललं आणि जवळपास 2,15,00,000 गाड्या आणि 2,15,00,000 गाड्या आतापर्यंत प्रोड्यूस झाल्या आणि पीपल्स कार असं म्हणून हिला ओळखलं जायचं। ही भारतात सुद्धा प्रचंड प्रमाणात विकली गेली। नंतर मॉडर्न बीटल आल्या, त्या आत्ता रस्त्यावर आपल्याला दिसतात, पण भारतातलं याचं प्रोडक्शन
थांबलेलं आहे. नंतर ह्या 2-3 गाड्या आहेत ज्याचं नाव मिस्कोविच आहे, मिस्कोविच 1, मिस्कोविच अजून एक पुढे पण आहे. दुसरी ही पोबेदा नावाची गाडी आहे. अशा विविध गाड्या इथे दिसत आहेत. एक फक्त झलक तुम्हाला दाखवतोय आणि आपण पुढच्या गाड्यांकडे जातोय. इथे काही मिनिएचर गाड्या तुम्हाला दिसत आहेत आणि ह्या आता वेगळ्या गाड्या आपण बघतोय. पुन्हा या विंटेज गाड्याच आहे. ह्याला क्लासिक्स म्हणू शकतो, विंटेज म्हणू शकतो. ह्याची पूर्ण इत्थंभूत माहिती प्रत्येक गाडीची त्या ठिकाणी लावलेली दिसते आणि मेंटेन पण चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. या म्युझियममध्ये 2 सेक्शन्स आहेत. एक सेक्शन पूर्ण जुन्या गाड्यांचा आहे तर दुसरा सेक्शन नव्या गाड्यांचा आहे, ज्या की उझबेक मेड आहेत. स्वतःच्या देशाबद्दल जे काही प्रेम त्यांना आहे त्याबद्दलच्या त्या गाड्या आहेत. ही गाडी चायका नावाची आहे, गाज 13 म्हणून. गाज खूप गाजलेली गाडी आहे असं म्हणता येईल. 1959 ते 1981 पर्यंत ही गाडी बनवण्यात आली, वापरण्यात आली. परंतु पूर्ण देशभरात साधारणतः 3189 गाड्याच फक्त बनवल्या गेल्या. आणि दुसरी गाज 14 म्हणजे ही गाज 13 बघितलं तर ही गाज 14 त्याच्या पुढचं मॉडेल आहे, जे की इम्प्रूव्ड मॉडेल आपण म्हणता येईल. 1977ला ही गाडी बनवली गेली आणि फार मॉडर्न आणि स्पेसिफिक टेक्निक्ससुद्धा या गाड्यांना इन्व्हॉल्व केले गेले. आता माझ्या पाठीमागे तुम्ही या, मी एक वेगळी गोष्ट परत दाखवतोय. या सगळ्या बाकीच्या काही फोर्डच्या गाड्या आहेत, काही शेव्हरोलेटच्या गाड्या आहेत. ह्याचा कलर तुम्ही बघू शकता, अतिशय सुंदर असा पीच कलर याच्यात आहे. हा सगळा व्हिडिओ वन शॉट करतोय कारण की फार एडिट मला करायचं नाही आहे आणि मेघल इथे मला मदत करतोय, त्यामुळे हे व्हिडिओज करणं शक्य होत आहेत. तसेच आपण गाज 13-14 बघितल्यानंतर एक गाज 67 आणि 69 ह्या 2 अप्रतिम गाड्या आहेत. यांचं इयर ऑफ प्रोडक्शन आहे 1964 आणि एकाचं 1957. ह्या सोव्हिएट मिलिटरीमध्ये वापरल्या गेलेल्या गाड्या आहेत. दोन्ही पण गाड्यांचा वापर मिलिटरीमध्ये वापरला गेला आणि त्याचा फर्स्ट प्रोटोटाईपला खरं तर वर्कर्स असं म्हटलं होतं. त्याच्यानंतर परत त्याचं नामकरण गाजा मॉडेल 1, मॉडेल 2 असंच करण्यात आलं. गाज मॉडेल 1, मॉडेल 2 तुम्ही बघू शकता. 67 आणि 69 या मिलिटरी फोर्समध्ये वापरलेल्या गेलेल्या गाड्या आहेत. त्याचबरोबर इथे अजून एक गाज 69चंच एक अपग्रेडेड व्हर्जन जे की कन्व्हर्टेबल आहे ते सुद्धा इथे तुम्हाला दिसतंय आणि ह्याचा कलर अतिशय उत्तम आणि त्याला ऑलिव्ह ग्रीन आपण म्हणू शकतो असा कलर आहे. आता इंटरेस्टिंग 2 गोष्टी मला तुम्हाला दाखवायच्या ज्या की महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्याबद्दल एक सहानुभूती आहे, त्याच्याबद्दल एक आत्मीयता आहे, कारण की आपण शेतकरी कुटुंबात येणारी माणसं. इथे 2 ट्रॅक्टर उभे आहेत जे की उझबेक मेड आहेत आणि शेतीसाठी वापरलेले हे ट्रॅक्टर आहेत. हे फॉर्सननी बनवलेला ट्रॅक्टर आहे आणि तो अजून एक उझबेक मेडच आहे, ज्याला ॲग्रिकल्चर ऑफ उझबेकिस्तान हे या ट्रॅक्टर्समधनं आपण एक डिस्प्ले करण्याचा प्रयत्न करतोय, जे की जुने मॉडेल्स आहेत. परंतु आता नवीन ट्रॅक्टर्स तुम्ही सगळीकडे बघतच असाल ते किती सुंदर पद्धतीने आहेत. यानंतर एक शेवटची गाडी आपण बघतोय आणि व्हिडिओच्या सांगताकडे येतोय. व्हिडिओ साधारणतः 7-8 मिनटं झाला असेल. ही फॉर्डची गाडी आहे, जबरदस्त बनवलेली ब्लॅक कलरची गाडी तुम्हाला इथे दिसते. मी मुद्दामून गाडीच्या पलीकडे जातोय जेणेकरून तुम्ही पण मला व्यवस्थित बघू शकाल. ही फॉर्ड सुपर डिलक्स VS अशी गाडी आहे जी की वर्ल्ड वॉर 2 नंतर वर्ल्ड वॉर 2च्या अगोदर बनवली गेली होती आणि 1941 ते 48 मध्ये वर्ल्ड वॉर चालू असल्यामुळे या गाडीचं प्रोडक्शन जास्त झालं नाही. परंतु जेवढं झालं तेवढं लोकांना ही गाडी प्रचंड आवडली आणि चांगल्या पद्धतीने ही आता इथे मेंटेन झालेली दिसते. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्या दर्शकांचं स्वागत अशासाठी करतो की ह्या यूट्यूब चॅनलवर अनेक व्हिडिओज तुम्हाला दिसत असतील जे की तुम्ही लाईक करावे, शेअर करावे. आपण ताशकंदच्या पॉलिटेक्निक म्युझियममध्ये उभे आहोत. सगळ्या जुन्या गाड्यांचा एक लेखाजोखा पटकन आपण घेतला आणि तो दाखवायचा प्रयत्न केला. मला अप्रतिम या गाड्या सगळ्या कलर्स वाटलेत. ह्याचे काही मिनिएचर्स मॉडेल्स इथे दिसत आहेत, प्लस मोठे मॉडेल्स इथे आहेत. मला नक्की सांगायला आवडेल जर उझबेकिस्तानला गेलात किंवा जगातल्या कुठल्याही ठिकाणी गेलात तर जास्तीत जास्त म्युझियम एक्सपिरियन्स करा. पब्स, पार्टीज, नाईट लाईफ हे तर आपण करतच असतो, पण दिवसभरातला टाईम कसा वापरायचा
तो अशा म्युझियम्सला जाऊन वापरायचा. मी जर्मनीमध्ये होतो, तो स्टुटगार्टला गेलो होतो. स्टुटगार्टमध्ये एक मर्सिडीज बेंजचा आणि दुसरं पोर्शे म्युझियमचं दोन्ही म्युझियम्स बघितले. त्याचे व्हिडिओज आपल्या यूट्यूब चॅनलवर आहेत, ते तुम्ही कधी पण बघू शकता. परंतु तुम्ही कुठल्याही देशात गेलात तर काही ना काही गाड्यांचे म्युझियम्स निश्चितपणे दिसतील, ते तुम्ही बघावेत असं मी पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो. आणि जाता जाता एक फिलॉसॉफिकल गोष्ट बोलून हा व्हिडिओ थोडा संपवतो आहे. इथे परत चाकं दिसत आहेत. तुम्हाला माहिती आहे की आयुष्य हे एका चाकासारखंच असतं. आपल्याला नेहमी पुढे पुढे राहायला लागतं. चाकामध्ये हवा भरायला लागते. कधी चाक पंक्चर होतं तर पंक्चर काढायला लागते. तसंच आयुष्याचं आहे. गोल 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 फिरत आपण आयुष्यात पुढे जावा आणि तीच गोल भ्रमंती पृथ्वीभोवती पण करायला शिका. एवढंच मी या जिंदगी वसूलच्या चॅनलच्या निमित्ताने झिवा स्टुडिओजवर सांगतो. आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इतरांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. थँक्यू.